जय शिवराय मित्रांनो, न्यू व्लॉगमध्ये स्वागत आहे। आज आहे 7 तारीख 8 आणि 9ला आमचा पेपर आहे ॲडव्हान्स डेटाबेस सिस्टमचा। मग काय आता अभ्यासाला सुरुवात केली आहे, बघूया आता कसं काय होते। अभ्यासाला सुरुवात केली होती पण काय 2 दिवस सुट्टी होती, मग काय अभ्यास होतोय। मग काय परवा म्हटलं चला ऊस खायला जाऊ। बरं म्हटलं ठीक आहे यार, म्हटलं नाही ऊन लय लागते, नाही म्हटलं काय होते त्याला चला। मग काय ट्रायली आम्हाला गावली होती, तेवढ्या ती बाबा आले, ह्यांना वाज ढोकलं लागायचं होतं। मग काय ह्यांची गाडी वाज ढोकलं लावलं। मग काय इकडं पाठीमागं तुम्ही बघू शकता ट्रायली भरायला चालली होती। मग काय इथं म्हटलं ताजा ऊस भेटेल। मग काय परत इकडं आलो, इकडं मस्तपैकी ऊस बीस घेतला, खात आलो होतो। म्हटलं शूटिंग करूया, तोपर्यंत एक दोघं भाग पुढे गेली होती। मग काय आपलं हवा आलतो रूमवर असलो काय अभ्यास होतो। 2 दिवस सुट्टी म्हटलं निवांतच की असाच विषय असतो। मग काय आज दिवसभर काय अभ्यास झाला नव्हता। आता म्हटलं संध्याकाळी घेऊन बसावं तासभर, मग काय आता घेऊन बसणार होतो। मग काय थोडासा अभ्यास केला। मग काय परत सकाळ उठलो, आंघोळीला निघालो, तेवढं तिथं माकडं दिसली, म्हटलं तुम्हाला दाखवूया। माकडं पण बघू शकता कसा ऊस खात आहे, मस्तपैकी निवांत त्याच्या ह्याच्यावर शेडवर बसून खात आहे। मग काय परत आंघोळ केली टॉपमध्ये, म्हटलं आता काय अभ्यास करायला सुरुवात करूया। मग परत केला की अभ्यास करायला सुरुवात, थोडाफार केला। मग काय समजत नव्हतं, थोडंफार केलं तसंच ओढलं कसं तरी। आता मग काय 2-4 चॅप्टर केले, 2-4 चॅप्टर काय एवढं होत नव्हतं। परत मग काय संध्याकाळी थोड्या वेळानं काय गँग आली आपली, इशल्या आला, रोह्या आला, काय समजत नव्हतं। मग मस्तपैकी इशल्यानं वाईज पॉईंट 2-3 समजून सांगितलं, रोह्यानं सांगितलं वाईज मस्तपैकी। इकडं खांडेकर म्हणतो तार भाऊ व्हिडिओ नको काढू यार, म्हटलं थांबवायचं अभ्यास करताना दिसाय पाहिजेच म्हटलं। बरं म्हटलं मग काय मस्तपैकी भावांनी सांगितलं चॅप्टर एक चॅप्टर दुसरं युनिट भावानं इशल्यानं सगळं सांगितलं, टॉपमध्ये झालं। मग काय व्हायचं ती गेल्यावर रिव्हिजन मारली टॉपमध्ये। मग काय सकाळी उठलो मस्तपैकी, काय मग आलो कॉलेजमध्ये आलो। मग काय गाडी पार्किंग केली, काय मेंबर सगळे आपापल्या जंत्रीत होती। मग काय म्हटलं आता जाऊया वर। मग काय वर आलो ब्लॉकच्या इथं। मग काय पेपर आता आमचा सुटला होता, आज होता आमचा ADS। मग काय इकडे सगळी निवांत बसली होती। आज ADSचा पेपर अवघड गेल्यामुळं काय एवढं कुणाचा रिव्ह्यू घेतला आहे काय माझं मनच लागत नव्हतं, त्यामुळे काय एवढा शूटिंग केलं नाही। त्यात काय मग परत गेलो जेव्हा गेलो, तेवढ्यात आम्हाला विषय कळला आज भाऊ सुशांतचा बड्डे करायचा आहे। बरं म्हटलं मग काय लावलं की नियोजन लावलं। मग काय निघालो आम्ही तिथं फाट्यावर संध्याच्या अलीकडे एक दुकान आहे, तिथं मग काही मेंबर बघू शकता टॉपमध्ये। मग काय पुढच्या गाडीवर बसलो, मागं आमचा बसला होता दोस्त, तिकडे सगळे बेऱ्या दुसऱ्या गाडीवर सम्रायांची गाडी पुढे गेली ती। मग काय हळूहळू मस्तपैकी तुम्ही बघू शकता टॉपमध्ये ह्या दुकानात आलो। मग काय आलो की काय केक भावाला बघितला कुठला चांगला आहे, चॉईस केला की सुरुवातच की सगळ्यांचं म्हणणं भावा सुशांत भावाती घालायला लागते, टोपी होती ती किंगची। मग काय भावानं घातली, भावाचं फोटो काढलं टॉपमध्ये। मग काय भावाला म्हटलं करा सुरुवात आता बड्डेला। मग काय भावानं तुम्ही बघू शकता विशाल आणि सुशांतचा दोघांचा पण बड्डे आपण साजरा केला आहे। तुम्ही बघू शकता दोघांनी केक मस्तपैकी 2 चाकून कापला टॉपमध्ये। मग काय दोघांनी एकामेकाला चारला। मग काय सगळ्यांचं फोटोशूट चालू झालं आहे, भावा फोटो काढ इशल्या म्हणे चल। इशाला भावानं गॉगल बिगल टाकला होता टॉपमध्ये, एक काय सम्राट म्हटला भावानं या फोटो काढायला। मग काय परत धैर्यशीर गेला, दोघांना केक चारत होता। मग काय परत सगळी एक यायला लागली, भावांना म्हटलं या सगळ्यांनी चला फोटो घेऊ। मग काय सगळे तुम्ही बघू शकता टॉपमध्ये कार्यकर्ते आपली जमलेली आहे ती। मग काय फोटो काढले सगळ्यांनी एकदा केक चारला। परत काय मग महत्त्वाचं काम म्हणजे विशालनं घेतलं चाकू हातात आणि केली की सुरुवात केक कट कराय। भावानं सगळा केक बी कट केला टॉपमध्ये। मग काय सगळ्यांची उचलीच की सगळ्यांनी घातला की हात 2 मिनटातच केक सगळा मोकळा झाला। केक पण जोरात होती बरं का, टॉपमध्ये केक होता। मग काय इशाल भावाला म्हटलं चला जातो। मग काय इशल्यानं मला कॉलेजपर्यंत सोडले। मग काय आता निघालो आहे रूमवर, तरी भाऊंना आता आपण पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया। धन्यवाद।